मराठी भाषेत कुंपणच शेत खातंय अशी एक म्हण आहे। ही म्हण कदाचित भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना बरगूनच बनवली असेल की काय असा प्रश्न पडतो। कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, अनेकांवरचे आरोप सिद्ध सुद्धा होत आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून आयजी जालिंदर सुपेकर हे नाव जे आहे ते प्रचंड चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय। याच जालिंदर सुपेकर यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शशांक हगवणे आणि सुशील हगवणे या दोन्ही भावांना सुद्धा अगदी सहजरित्या शस्त्र परवाने दिल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय। कारण या हगवणे बंधूंचे जालिंदर सुपेकर हे लांबचे मामा लागतात। त्यामुळे याच मामांच्या कृपेमुळे या दोघांना सुद्धा अवघ्या 40 दिवसांच्या आतमध्ये शस्त्र परवाने मिळाल्याचा आरोप होतोय। कारण हे शस्त्र परवाने मिळवण्यासाठी अनेकांना 7-8 महिन्यांपासून ते चक्क 2-2 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो। मात्र या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांचं नाव शस्त्र परवान्यांच्या निमित्ताने आल्यानंतर जालिंदर सुपेकर यांच्यावरती अनेक आरोप होताना दिसून येत आहेत। विविध प्रकरणांमध्ये त्यांच्यावरती आरोप होत आहेत। त्यांनी बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार केलेत, पैसे घेतलेत, जामिनासाठी पैसे घेतल्याचे आरोप त्यांच्यावरती होत आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर याच जालिंदर सुपेकर यांनी स्वतःचा मेहुणा असलेल्या शशिकांत चव्हाण या पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा प्रमोशन्स मिळवून देत गेलेले आहेत अशा पद्धतीचा एक आरोप त्यांच्यावरती होतोय। कारण आहे हेच शशिकांत चव्हाण जे आहेत ते सध्या पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये पीआय आहेत। मात्र शशिकांत चव्हाण यांची जर आपण आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहिली, त्यांच्यावरती 1-2 नाही तर तब्बल 3 केसेस दाखल आहेत। असं सगळं असताना त्यांच्यावरती अनेक आरोप होत असतात। हे सगळं असून सुद्धा या शशिकांत चव्हाण हे पीएसआय पदापासून एपीआय आणि त्यानंतर पीआय पदापर्यंतची इतकी प्रमोशन्स त्यांना कशी काय मिळत गेली हा एक प्रश्न निर्माण होतोय। कारण आपण जर पाहायला गेलं हे शशिकांत चव्हाण जे आहेत ते प्रचंड वादग्रस्त अधिकारी आहेत। सुरुवातीला ते पीएसआय होते, त्यानंतर आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यावरती 2011 मध्ये एक केस दाखल झालेली आहे। या केसमध्ये जर आपण पाहिलं तर खरं तर एक प्रकरण असं होतं की बांगलादेशी एक नागरिक पकडलेला होता आणि या नागरिकाला भारतातले डॉक्युमेंट्स कुणी बनवून दिले, कुणाच्या मार्फत त्याने बनवून घेतले। या सगळ्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीचं नाव समोर आलं, जी व्यक्ती अर्थात इथलीच होती, महाराष्ट्रातलीच व्यक्ती होती, मराठी माणूस होता। या मराठी माणसाला हे सगळं प्रकरण जे आहे ते सेटल करण्यासाठी याच शशिकांत चव्हाण यांनी 5 लाखांची मागणी केली। त्यानंतर 5 लाख नव्हते, मात्र 2 लाख देण्यात आले आणि त्याच्यानंतरचे 3 लाख जे ते पुढच्या काही दिवसांमध्ये देतो असं सांगण्यात सुद्धा आलं। तर आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये शशिकांत चव्हाण यांनी 2 लाख घेतल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांना 2 लाख देऊ केल्यानंतरही त्यांनी याच व्यक्तीला पोलीस कोठडीमध्ये घेतलं, त्यांना अरेस्ट केलं। त्यानंतर त्यांचा जामीन झाला, कोर्टाकडून जामीन देण्यात आला। मात्र या सगळ्यामुळे या व्यक्तीची प्रचंड बदनामी झालेली होती आणि त्यामुळे कुठेतरी ही व्यक्ती जी आहे ती मानसिक त्रासामध्ये होती। काही दिवसांनंतर सुद्धा या व्यक्तीने याच मानसिक त्रासातून विष पिऊन आत्महत्या केली। त्यामुळे त्या व्यक्तीच्या मुलाने मग याच शशिकांत चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। त्यानंतर 2017-18च्या दरम्यान त्यांच्यावरती एक अॅट्रॉसिटीचा कलम जे आहे ते प्रचंड गंभीर आहे। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमधले शिक्षा जर पाहिली तर प्रचंड मोठी शिक्षा असते। अशा पद्धतीचं स्ट्रिक्ट कलम त्यांच्यावरती असताना सुद्धा त्यांना प्रमोशन मिळत गेलं। त्यानंतर आणखी एक तिसरं प्रकरण आहे जे 2020 सालचं आहे। 2020 मध्ये जमिनीचं एक प्रकरण होतं, 2 गटांमधलं हे प्रकरण होतं आणि त्यानंतर जे फिर्यादी होते त्यांना केस मागे घेण्यासाठी जे तक्रारदारां ज्यांच्या विरोधात खरं तर ही तक्रार होती त्यांच्याकडून शशिकांत चव्हाणांना खरं तर हे पैसे देण्यात आलेले होते आणि मग शशिकांत चव्हाण यांनी फिर्यादींना केस मागे घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकला। फिर्यादींनी त्यांचं न ऐकता केस मागे घेतली नाही। त्यामुळे मग त्यानंतर मग शशिकांत चव्हाण यांनी फिर्यादींना प्रचंड त्रास जो आहे तो दिला। त्यानंतर त्यांच्यावरती काही व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला। या हल्ला करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या होत्या, मात्र हल्ला करायला सांगणारे जे कोणी होती ते चव्हाण होते असा आरोप त्या तक्रारदाराने केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये शशिकांत चव्हाण यांच्यावरती 1-2 नाही तर 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। म्हणजे मारहाण करणं, हल्ल्याचा कट रचणं, त्याचबरोबर अॅट्रॉसिटी आणि त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा आणि इतके सगळे गुन्हे असलेला हा वादग्रस्त पोलीस अधिकारी जो पीएसआय पदापासून आता चक्क पीआय पदापर्यंत आलेला आहे। पुण्यात पोस्टिंग आहे, अगदी चांगल्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले दिसून येत आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर हे प्रमोशन्स नेमके कुणामुळे झाले हा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसून येतोय। इतका वादग्रस्त पोलीस अधिकारी असताना, इतके सगळे गुन्हे दाखल असताना सुद्धा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला अगदी सहजपणे प्रमोशन्स मिळणं हे तसं पाहायला गेल्यास अवघड आहे। मात्र जर आपले दाजी हे आयजी असतील तर कुणासाठी काहीही सोपं आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे बादशांना
किरकोळचा शस्त्र परवाना मिळवून देणं जर जालिंदर सुपेकरांसाठी इतकंच सोपं होतं, तर मग मेवण्याला प्रमोशन मिळवून देणं त्यांच्यासाठी काही अवघड नसेल. त्यामुळे त्यांच्याच वशिलाने त्यांना आतापर्यंतची प्रमोशन मिळत गेली का, किंवा त्यांच्यावरती कधीच ऍक्शन झाली नाही का, हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. तर दुसरीकडे हे शशिकांत चव्हाण जे आहेत ते वादग्रस्त यासाठी सुद्धा ठरतात. त्यांची जर आपण पार्श्वभूमी पाहायला गेलो, या शशिकांत चव्हाण यांचे वडील जे जालिंदर सुपेकर यांचे सासरे आहेत, शशिकांत चव्हाण यांची पत्नी आणि त्याचबरोबर शशिकांत चव्हाण यांची बहीण जी सध्या जालिंदर सुपेकर यांची पत्नी आहे, अर्थात पूनम सुपेकर, या सगळ्यांच्या नावावरती पुणे पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये प्रचंड मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईट ज्या आहेत त्या चालू असल्याचा आरोप होता. या सगळ्या प्रकरणामध्ये 2015 मध्ये एक आरटीआय फाईल करण्यात आलेली होती आणि त्या अंतर्गत यापैकी कुणाच्या नावावरती बिल्डर म्हणून व्यवसाय करण्यासाठीच काही त्यांनी नोंदणी केलेली आहे का, किंवा काही डॉक्युमेंट्स आहेत का, तसं कुठं काही उल्लेख आहे का, असं एक आरटीआय फाईल करून विचारण्यात आलं होतं. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांकडून यांच्यावरती असं कुठलंही म्हणजे ते बिल्डर ऍज अ बिल्डर असा व्यवसाय करतात अशा संदर्भातलं कुठलंही डॉक्युमेंट किंवा काही आढळलं नाही. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तशी कुठलीही नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणात ते अशा पद्धतीचा कुठलाही व्यवसाय करत नाहीत असं थोडक्यात उघड झालं. मात्र हा जेव्हा आरटीआय ही जी फाईल झाली ती ऑक्टोबर 2015 मध्ये झालेली होती, त्याच्या काही दिवस आधीच खरं तर रावेत मधल्या एका आलिशान पॉश अशा स्कीम मध्ये याच शशिकांत चव्हाण यांचे वडील जे आहेत ते पार्टनर होते आणि पार्टनरशिप मध्ये हा सगळा कन्स्ट्रक्शन साईट जी आहे ती चालू केलेली होती. जवळपास 180 ते 200 फ्लॅट आहेत आणि प्रचंड पॉश फ्लॅट आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा त्यांना उत्पन्न येत आहे. काही मालमत्ता ज्या आहेत त्या पत्नीच्या नावावरती आहे शशिकांत चव्हाणांच्या, काही पूनम सुपेकर यांच्या सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये हात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एक पोलीस अधिकारी, या पोलीस अधिकाऱ्याच्या इतक्या मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईटला लावण्यासाठी इतका पैसा यांच्याकडे कुठून येतोय, हा एक खूप मोठा प्रश्न उपस्थित होतोय. जर आपण जालिंदर सुपेकर पाहिले तर सुपेकरांवरती प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत. 5 कोटी चक्क त्यांनी फराळ विक्रीमध्ये, खरेदीमध्येच जो फराळ या सगळ्या कैद्यांना द्यायचा होता, त्या फराळ खरेदी विक्रीमध्ये त्यांनी 5 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय. दुसरीकडे जामीन मिळवून देण्याच्या मागणीसाठी 500-550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे. अनेक आरोप त्यांच्यावरती होत आहेत. त्यामुळे जालिंदर सुपेकरांनी जो काही पैसा, जी काही मोहमाया या सगळ्यामधून जमा केली, गैरव्यवहारातून जमा केली, ती सगळी मोहमाया आपल्या मेहुण्याकडे सोपवली होती का, की मग त्यांचा मेहुणा अर्थात शशिकांत चव्हाण हे सुद्धा तशाच पद्धतीचे आरोपी आहेत, तशाच पद्धतीचे पोलीस अधिकारी आहेत जे अशा पद्धतीचं काही मार्गाने पैसे वगैरे कमवतात, असा एक प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे या प्रकरणात जर आपण पाहिलं, जालिंदर सुपेकर आणि त्यांच्या आजूबाजूचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यावरती मोठी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यांचे अनेक प्रकरणं समोर येत आहेत. जालिंदर सुपेकर यांची कडक चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये व्हायला हवी असा एक मागणी जी आहे ती सगळ्या स्तरांमधून होतीये. मात्र अजूनही जालिंदर सुपेकर यांनी कुठलाही आरोप जो आहे त्यांच्यावरचा तो मान्य केलेला नाहीये किंवा ते चौकशीला सामोरे अजून गेलेले नाहीयेत, कारण चौकशी अजून बसवण्यात आली नाहीये. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर त्या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाहीये असं सुद्धा त्यांनी सांगितलं. हगवणे सुद्धा आपले खूप लांबचे नातेवाईक आहेत, मी त्यांना परवाने दिले नाहीत असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. म्हणून आपण जर पाहायला गेलं तर उपमहानिरीक्षक पदावरून होमगार्ड मध्ये त्यांची जी बदली झाली, पद अर्थात वरचं आहे, डिमोशन म्हणता येणार नाहीये, मात्र अगदी महत्वाच्या पदावरून होमगार्ड पदामध्ये त्यांची बदली झाली. केवळ बदली करून हे सगळं होणार नाहीये. तर या सगळ्या प्रकरणामध्ये शशिकांत चव्हाण यांना नेमकं पाठीशी कोण घालताय, शशिकांत चव्हाण कुणाच्या जीवावरती ही सगळी मोहमाया कमवतायत, त्याचबरोबर शशिकांत चव्हाण यांच्यावरती इतके सगळे गुन्हे दाखल असताना त्यांना प्रमोशन कुणाच्या वशिल्यामुळे मिळतात, हे सगळेच प्रश्न निर्माण होतात. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जालिंदर सुपेकरच देऊ शकतात. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांची कसून चौकशी होणं हे प्रचंड गरजेचं असल्याचं जाणवत आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.